Problem number M. In 2 moles of acetaldehyde, CH3CHO is the formula of acetaldehyde. त्याचे किती मोल सांगितले? 2 moles. कॅल्क्युलेट काय काय करायला सांगितलं? पटकन सांगा. What is to be calculated? First thing, number of moles of carbon. B, number of moles of hydrogen. C, number of moles of oxygen. And D, number of moles नहीं है, number of molecules of acetaldehyde. करेक्ट आहे का? हे लिहिलं ते करेक्ट आहे का? येस और नो? येस सर. हा, तुम्हाला मगाशीच विचारत होतो, आता नाही, आता सांगतात. येस सर, येस सर. मगाशी प्रॉब्लेम विचारत होतो तेव्हा कोणी सांगत नव्हतं. पुस्तक घेऊन बसले का सगळे? येस और नो? येस. पुस्तक घेऊन बसले येस ना? बाय रीडिंग द प्रॉब्लेम. हे तर सगळं कॅल्क्युलेट करायचंय. एकच गोष्ट दिली आहे प्रॉब्लेम मध्ये, पटकन सांगा काय. ओनली थिंग इज गिवन इन द प्रॉब्लेम. ओनली वन थिंग इज गिवन इन द प्रॉब्लेम. 2 moles of acetaldehyde. कशाचे 2 मोल दिले? Acetaldehyde. acetaldehyde. ओके, सो इकडे लिहू का? ओनली थिंग गिवन इज नंबर ऑफ मोल्स ऑफ CH3CHO. किती? 2. करेक्ट और नॉट? ठीक आहे. मग आता तुम्हाला केमिकल कॅल्क्युलेशन मध्ये काय करावं लागतं? हे सगळं तर तुम्हाला फाइंड आउट करायचंय. म्हणजे हे टू फाइंड हे सगळं आहेच आहे. तुम्हाला माहिती आहे ना, केमिकल कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही जेव्हा काय करता, एखादा सबस्टन्स तुम्हाला दिला जातो, जोपर्यंत ते सांगत नाही की CH3CHO हा एक मॉलिक्यूल आहे किंवा कार्बनचा एक ऍटम आहे किंवा ऑक्सिजनचा एक ऍटम आहे, तोपर्यंत जोपर्यंत ते स्पेसिफाय करत नाहीत की हा दिलेला एक मॉलिक्यूल किंवा एक ऍटम आहे, तोपर्यंत गिवन सबस्टन्स तुम्ही काय कन्सिडर करता? मोल्स कन्सिडर करता. म्हणजे मला काय सांगायचंय, इन केमिकल कॅल्क्युलेशन we consider that amount of substance is in mole. amount of substance कशामध्ये कन्सिडर करतो आपण? मोल मध्ये. बरोबर आहे का? येस और नो? मग मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? therefore बघा काय लिहितोय, हे महत्वाचं आहे. अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर फॉर्म्युला. अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर फॉर्म्युला काय माहिती तुम्हाला? 1 हा मोल आहे. कशाचा? 1 मोल ऑफ CH3CHO. जर CH3CHO चा 1 मोल मानला, दिले 2, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय असतो? 1 मोल साठी असतो ना. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? 1 मोल ऑफ CH3CHO. मग जर 1 मोल ऑफ CH3CHO मानलं, फक्त फॉर्म्युलाकडे बघा आणि मला सांगा कार्बन किती आहे? हाऊ मेनी कार्बन्स आर देयर? 2. पण CH3CHO चा 1 मोल मानला ना, मग काय म्हणावं लागेल? 1 मोल ऑफ CH3CHO कंटेन्स 2 कार्बन का 2 मोल कार्बन? 2 मोल कार्बन. हा, CH3CHO चा 1 मोल मानला, मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये 2 कार्बन दिसतात आणि CH3CHO चा 1 मोल मानलाय, म्हणून आपण म्हणणार देयर आर 2 मोल कार्बन्स. एका मोल मध्ये 2 मोल कार्बन. हायड्रोजन किती आहेत? 4. हायड्रोजन किती हायड्रोजन आहेत? 4. हा, हाऊ मेनी हायड्रोजन आर देयर? 4. मग जर एक मॉलिक्यूल असला असता, आपण म्हटलं असतं 4 ऍटम्स आहेत. पण CH3CHO मॉलिक्यूलचा काय घेतलाय आपण? मोल. मग हायड्रोजन काय घ्यायला मानावं लागतील? मोल्स. म्हणजे 4 हायड्रोजन नाही म्हणणार, काय म्हणणार? 4 moles of hydrogen. हा, 4 मोल्स ऑफ हायड्रोजन. ऑक्सिजन किती आहे? 1. म्हणजेच 1 मोल ऑफ ऑक्सिजन. असं नाही म्हणायचं 1 ऍटम ऑफ ऑक्सिजन आहे. जर त्यांनी सांगितलं असतं काय की हा एकच मॉलिक्यूल आहे, 1 मोल नाहीये, एक मॉलिक्यूल. 1 मोल आणि एक मॉलिक्यूल मध्ये काय फरक आहे? जेव्हा तुम्ही 1 मोल मानता, 1 मोलचा अर्थ असा असतो की इथे या मॉलिक्यूलचे अवोगॅड्रोज नंबर एवढे काय मॉलिक्यूल्स आहेत, याचे अवोगॅड्रोज नंबर एवढे म्हणजे 6.022 × 10⁻23 एवढे मॉलिक्यूल्स आहेत, म्हणजे 1 मोल आहे. म्हणजे याचा अर्थ जर त्यांनी सांगितलं असतं तुम्हाला काय की एकच मॉलिक्यूल आहे, तुम्ही म्हटले असते 2 ऍटम आहेत कार्बनचे, 4 हायड्रोजनचे आणि 1 ऑक्सिजनचा ऍटम, असं म्हटले असते. पण इथे आपण काय मानलंय? CH3CHO चा काय मानलाय? 1 मोल. म्हणून म्हणणार की 2 आहे,
पण कार्बनचे मोल्स आहेत 2. हायड्रोजन किती आहेत 4 आहेत पण काय आहेत मोल्स आहेत. आणि ऑक्सिजन किती आहेत 1 आहे म्हणजे 1 मोल आहे. कारण सबस्टन्सचा पण काय घेतलाय 1 मोल. म्हणजे जेवढे कार्बन तेवढे कार्बनचे मोल, जेवढे हायड्रोजन तेवढे हायड्रोजनचे मोल, आणि जेवढे ऑक्सिजन तेवढे ऑक्सिजनचे मोल्स घ्यावे लागतील. यांचे पण मोल्स मानावे लागतील. का? कारण याचा पण काय कन्सिडर केलाय 1 मोल. कळाले का हे? कळाले का हे? येस सर. हा, याचा मोल घेतला म्हणून जे एलिमेंट्स आहेत त्यांचे पण काय मानले आपण मोल्स. CH3CHO या मॉलिक्यूलचा 1 मोल घेतलाय म्हणून कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे पण काय घेतले आपण मोल्स. ही क्वांटिटी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनची किती मोल मध्ये आहे 1 मोल मध्ये. म्हणजे 1 मोलचं रिलेशन मिळालं का तुम्हाला? 1 मोल CH3CHO म्हणजे किती कार्बन 2 मोल कार्बन. 1 मोल CH3CHO म्हणजे किती 4 मोल हायड्रोजन. बरोबर आहे का? येस ऑर नो? आणि येस सर. 1 मोल CH3CHO म्हणजे किती 1 मोल ऑक्सिजन. म्हणजे 1 मोल CH3CHO चं कार्बन बरोबर रिलेशन काय? 1 मोल जर CH3CHO असेल 2 मोल कार्बन ऍटम्स असतात. 1 मोल जर CH3CHO असेल 4 मोल्स ऑफ हायड्रोजन असतात. आणि 1 मोल ऑफ CH3CHO असेल याच्यामध्ये एकच ऑक्सिजन आहे म्हणजेच 1 मोल ऑक्सिजन असतो. हे 1 मोल ऑफ CH3CHO चं प्रत्येकाबरोबर काय आहे रिलेशन. याचाच वापर करून 1 मोल मध्ये जर एवढे 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 कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असतील तर 2 मोल या क्वांटिटी मध्ये किती असतील 1 मोलच्या डबल. बरोबर आहे का? मग इथपर्यंत जे डिस्कशन झालं त्याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन. मग याच्यावरून आपण 1 मोल साठी एवढे तर 2 मोल साठी किती क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काढणार. घ्या पटकन स्क्रीनशॉट. घ्या पटकन स्क्रीनशॉट. झाला का? येस और नो गाइस? येस सर. Yes, sir. रब करू का हा पाठ? मग मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरनं 1 मोल ऑफ CH3CHO असेल तर किती कार्बन, किती हायड्रोजन आणि किती ऑक्सिजन याचं रिलेशन तुम्हाला मिळालंय. म्हणजे 1 मोल ऑफ CH3CHO चं मोल्स ऑफ कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर काय रिलेशन आहे हे तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरनं कळालंय. मग आता हा पार्ट रब करतो आणि इकडे लिहितो. डायरेक्ट सोल्युशन लिहितो बघा. आता काय रिलेशन मांडून सोल्युशन काढतो. देअरफॉर काय केस ए 1 मोल CH3CHO कंटेन्स म्हणजे इक्वल्स टू 2 मोल कार्बन. मग 1 मोल मध्ये 2 मोल कार्बन. सिन्स लिहितो इथं. सिन्स म्हणजे जर 1 मोल CH3CHO मध्ये 2 मोल कार्बन असतील देअरफॉर 2 मोल CH3CHO इज इक्वल टू काय? करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. आन्सर इथे लिहून टाकतो. 2 मोल CH3CHO इज इक्वल टू काय 2 मोल CH3CHO into 2 मोल कार्बन अपॉन 1 मोल CH3CHO. 1 मोल CH3CHO मोल CH3CHO कॅन्सल. 2 into 2 किती आलं 4 मोल्स ऑफ कार्बन. आलं का प्रत्येकाला? येस और नो? Yes. म्हणजे एका मोल CH3CHO मध्ये 2 मोल कार्बन असतील अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. तर 2 मोल मध्ये किती येतील 2 2 जार 4 येतील का? हो सर. आलं का प्रत्येकाला? येस और नो? Yes, sir. मग पुढं केस बी. केस बी काय? केस बी काय? परत तेच सिन्स 1 मोल CH3CHO corresponds to किंवा contains 4 मोल हायड्रोजन्स. देन किंवा therefore 2 मोल CH3CHO कितना? करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. लिहून टाकतो इथं 2 मोल CH3CHO इज इक्वल टू काय 2 मोल CH3CHO into 4 मोल हायड्रोजन अपॉन
1 मोल CH3CHO. 2 4 किती? 8. 8. आलं का प्रत्येकाला? इकडचा पार्ट रब करतो. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतलाय. पटकन किती आलं मग? therefore 2 मोल CH3CHO is equal to 8 मोल हायड्रोजन येतील. हे झालं तुमचं सेकंड आन्सर. आता केस सी, थर्ड मध्ये काय विचारलंय? परत लिहितो. 1 मोल CH3CHO is equal to 1 मोलच काय असतं? ऑक्सिजन. therefore 2 मोल्स मध्ये किती येतील? 2 मोल CH3CHO किती येतील बघा. therefore 2 मोल CH3CHO करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. किती आलं? किती आलं? आलं का आन्सर प्रत्येकाला? Yes, sir. किती आलं? Yes. किती मोल? 1 मोल ऑफ CH3CHO मध्ये 1 मोल ऑक्सिजन आहे. तर 2 मोल्स मध्ये किती असतील? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. किती आलं? 2 मोल्स ऑफ CH3CHO मध्ये किती मोल ऑक्सिजन आले? 2. 2. प्रत्येकाला आलं का? येस और नो? हे झाले पहिल्या 3 क्वेश्चनचे आन्सर. केस 1, केस 2, केस 3. येस और नो? करा स्क्रीनशॉट पटकन. चला झालं सर. फटाफट स्क्रीनशॉट करा गाइस, फटाफट स्क्रीनशॉट करो. विशाल घे स्क्रीनशॉट पटकन. उदय, साक्षी, वैष्णवी, ऋषिकेश मेहत्रे, Yes, sir. संपदा, दिव्या. दिव्या कोळी नाही वाटतात आहे का? Yes, sir. मग आन्सर का नाही देत? पटपट बोलतच नाही, नुसतं नाव घेतल्यानंतर आन्सर करतात. डेंजर 4 आहेत सगळे. झालं का? रब करतो. मग राहिलेला शेवटचा डी, केस डी सॉल्व्ह करायची आणि ती व्यवस्थित वाचा. चौथा क्वेश्चन काय विचारलाय त्यांनी प्रॉब्लेम मध्ये? पटकन सांगा. चौथा क्वेश्चन काय विचारलाय त्यांनी प्रॉब्लेम मध्ये? चौथा क्वेश्चन काय विचारलाय? Number of molecules of CH3CHO. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोणाचे सांगितले बघा. केस डी, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ CH3CHO. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे काढायचे? नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढण्यासाठी काय माहिती असं लागतं? फॉर्म्युला काय? व्हॉट इज द फॉर्म्युला गाइस? फॉर्म्युला इज Number of moles into Avogadro's number. number of molecules of substance is equal to number of moles of that substance into Avogadro's number. मग तुम्हाला कोणाचे काढायचे? तुम्हाला कोणत्या सबस्टन्सचे काढायचे? तुमच्याकडे सबस्टन्स कोणता आहे? Acetaldehyde. नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड म्हणजेच CH3CHO काढायचे. मग CH3CHO चे मॉलिक्युल्स काढायचे असतील, मोल्स पण कोणाचे वापरावे लागतील? ज्याचे मॉलिक्युल्स काढायचे त्याचेच मोल्स वापरावे लागतील ना? येस और नो? Yes, sir. Yes or no, guys? I'm asking you. Yes, sir. Okay. So number of molecules CH3CHO चे काढायचे. मग नंबर ऑफ मोल्स पण कोणाचे वापरावे लागतील? नंबर ऑफ मोल्स ऑफ CH3CHO घ्यावे लागतील इनटू ॲव्होगाड्रो नंबर तर फिक्स आहे 6.022 into 10 to the power 23. चला पुटअप करा व्हॅल्यू. नंबर ऑफ मोल्स किती आहेत? पहिल्यांदाच दिले नंबर ऑफ मोल्स.
ऍस्टॅल्डेटचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 2. करेक्ट. इंटू ॲव्होगाड्रो नंबर किती आहे? 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 काय? मॉलिक्यूल पर मोल. मोल मोल कॅन्सल. किती येतील? डबल येतील का? नंबर ऑफ molecules of CH3CHO is equal to 6 च्या डबल 12. किती येतील? 12.044 into the 10 to the power 23 molecules. यालाच तुम्ही असं पण लिहू शकता. 12.044 नाही लिहायचं ना, डेसिमल पॉइंट लेफ्टला शिफ्ट करू शकता, म्हणजे 1.2044. मग डेसिमल पॉइंट जर लेफ्टला शिफ्ट केला 10 ची पॉवर वाढेल आणि 10 ची पॉवर किती होईल? इतकी. हे तुमचा आन्सर आहे. दिस इज युअर आन्सर किंवा दिस इज युअर आन्सर. आलाय का आन्सर? येस और नो? अभी गॉट द आन्सर? सर. मिळाला का आन्सर? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. या स्क्रीनशॉट करा पटपट. डन सर. ठीक आहे. रब करू का मग? झालाय का स्क्रीनशॉट प्रत्येकाचा? रब करतो. पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे. रब करू का? चला पुढचा क्वेश्चन वाचा. पुढचा क्वेश्चन वाचा आणि हे सगळे प्रॉब्लेम्स व्यवस्थित लिहिलेले असले पाहिजे तुमच्याकडे. जसे सॉल्व्ह करून दिले तसे लिहिलेले असले पाहिजे. बोर्डला, सीईटीला आणि नीटला हेच उपयोगी येतील. हे डिटेल मध्ये सॉल्व्ह केले ना, असे आपोआप ट्रिक्स कळतील. फटाफट फटाफट कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही फास्ट होताल आणि कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही फास्ट झाले की तुमचे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम फिजिकल केमिस्ट्रीचे सुटतात. ज्याला पटपट फॉर्म्युला आठवतो, ज्याला पटकन इंटर कन्व्हर्जन करता येतं, ज्याला पटकन एका क्वांटिटीचं दुसऱ्या क्वांटिटीमध्ये कन्व्हर्जन करता येतं, पॉवर्स ज्याला पटकन इंटरचेंज करता येतात त्याला, आणि नंबर ऑफ मोल्स वगैरे हे जे कॉन्सेप्ट ज्याला माहिती आहेत त्याला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जनरली अडचण येत नाही. सो जेवढा प्रॅक्टिस करणार तेवढी जास्त काय एमसीक्यू ची पण प्रॅक्टिस आपोआप याच्यात होऊन जाईल. तेवढ्या जास्त ट्रिक्स तुम्हाला समजतील तुमच्या. क्वेश्चन 4N. चला सांगा प्रॉब्लेम काय पटकन. कोणीतरी रीड करा पटकन. Calculate the number of moles of the magnesium oxide MgO in 18 gram and 80. 18 का 80? 80 हा 18 म्हणजे एवढं, 80 म्हणजे एवढं, 80. ओके. अजून gram and 10 gram of the compound. Average of the atomic masses of magnesium is equal to 24 and oxygen is equal to 60. मग कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्सच विचारले फक्त. नंबर ऑफ मोल्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणजे एमजीओ, बरोबर ना? मग मी डायरेक्ट वर्ड मध्ये लिहायच्या एमजीओ लिहितो. मॅग्नेशियम ऑक्साईड एमजीओ इन पहिली क्वांटिटी आहे 80 ग्राम आणि बी दुसरी क्वांटिटी आहे 10 ग्राम. करेक्ट. आणि अजून काय दिलं त्यांनी? ऍटॉमिक मासेस ऑफ एमजी दिलाय 24 आणि ते यू मध्ये असणार आहे, आणि ऑक्सिजन दिलाय 16 ते यू मध्ये. पण तुम्हाला काय माहिती आहे, इथे तुम्हाला मासेस दिलेत एमजीओ चे. कशामध्ये? मासेस ऑफ एमजीओ कशामध्ये दिले? ग्रॅम. ग्रॅम. म्हणजे तुम्हाला कुठल्याही सबस्टन्सचं मास दिलं आणि त्याचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे सांगितले. अजून कुठली क्वांटिटी माहिती असावी लागते? अजून कुठली क्वांटिटी माहिती असावी लागते? मास. आणि अजून कुठली क्वांटिटी माहिती असावी लागते? येस. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय? मास वरून नंबर ऑफ मोल्स कसे काढतो? खूप वेळा झालं. बाकीचे सांगणार आहे फटाफट. हा काय? मास अपॉन व्हॉट इज द फॉर्म्युला? बाकीचे सांगा. विशाल, उदय, सलमान, साक्षी, वैष्णवी, तेजस्वी, ऋषिकेश, दिव्या,
सांगा पटपट. आम्ही नको सांगू. दिव्या पटापट सांगा काय फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स काढायचा. अरे किती वेळा झाला. नंबर ऑफ मोल्स काढायचा फॉर्म्युला सांगा पटकन. Mass of the substances upon molar mass. येस मास ऑफ सबस्टन्स आपण मोलार मास. मोलार मास दिलाय का नाही ना. मग मोलार मास तुम्हाला काढून घ्यावा लागेल. त्याच्यासाठी तर ऍटॉमिक मासेस दिलेत. पण ज्यांचे नंबर ऑफ मोल्स काढायचे MgO चे त्याच्या दोन अमाऊंट दिल्यात. 80 ग्रामचं पण कन्व्हर्जन नंबर ऑफ मोल्स मध्ये करायचे आणि 10 ग्रामचं पण कन्व्हर्जन नंबर ऑफ मोल्स करायचे. म्हणजे 80 ग्राम MgO चं मास घेऊन पण नंबर ऑफ मोल्स काढायचे आणि दुसऱ्यांदा 10 ग्राम मास घेऊन नंबर ऑफ मोल्स काढायचे. आणि हे सगळं करताना तुम्हाला मोलार मास माहिती असावं लागतं. मग मोलार मास कशामध्ये काढणार आहे तुम्ही. मोलार मास कोणत्या युनिट मध्ये काढणार पटकन सांगा. तोपर्यंत मी गिवन वगैरे लिहितो. काय मास ऑफ वगैरे काहीच नाही दिलं. नंबर ऑफ मोल्स काढायचे सांगितलं 80 ग्राम ते दिलंय. मग गिवन फक्त काय माहिती का तुम्हाला. मॉलिक्युलर फॉर्म्युला कुणाचा मॅग्नेशियम ऑक्साईड MgO एवढंच गिवन आहे आणि हे ऍटॉमिक मासेस. मग तुम्हाला 80 ग्राम आणि 10 ग्राम या दोन अमाऊंट दिल्या. मग मला सांगा MgO चा मोलार मास माहिती नाहीये काढावं लागेल की नाही. येस ऑर नो. मग मोलार मास कशामध्ये काढणार कोणत्या युनिट मध्ये. आता हे तर ऍटॉमिक मासेस यू मध्ये दिले. मग यू चं मिनिंग काय असतं. जेव्हा ऍटॉमिक मासेस यू मध्ये दिले जातात त्याचं मिनिंग आहे एका मॅग्नेशियम ऍटमचं 24 यू आहे आणि एका ऑक्सिजन ऍटमचं 16 यू आहे. पण जेव्हा तुम्ही मॅग्नेशियम ऑक्साईड कन्सिडर करता मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं इन केमिकल रिएक्शन और कॅल्क्युलेशन म्हणा. परत एकदा लिहितो. अमाउंट ऑफ सबस्टन्स इज टेकन इन काय मोल्स. मोल्स प्रेझेंट आहेत असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे आपण MgO चा मोल प्रेझेंट आहे असं कन्सिडर करूनच मोलार मास काढणार. मग इथे परत लिहितो अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर फॉर्म्युला 1 मोल ऑफ MgO. आता MgO चा 1 मोल कंटेन्स 1 मोल मानलंय. एक मॉलिक्यूल नाही म्हटलं MgO चा. MgO मॉलिक्यूलचा 1 मोल आहे असं मानलंय. मग कंटेन्स मॉलिक्युलर फॉर्म्युला बघून सांगा MgO मध्ये Mg किती वेळा आहे. MgO मध्ये Mg किती वेळा आहे. एकाच वेळा आहे. हा म्हणजे 1 मोल ऑफ MgO. मग मी इकडे काय लिहिणार 1 Mg का 1 मोल Mg घ्यावा लागेल मला. मी MgO चा 1 मोल मानलाय कारण अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण 1 मोलच कन्सिडर करतो आणि केमिकल कॅल्क्युलेशन मध्ये पण आपण कुठल्याही कंपाऊंडचे किंवा सबस्टन्सचे मोल्स आहेत असं मानून कॅल्क्युलेशन करतो. मग 1 मोल ऑफ MgO कंटेन्स काय 1 Mg का 1 मोल Mg. 1 मोल ऑफ MgO कंटेन्स 1 Mg 1 मॅग्नेशियम का 1 मोल मॅग्नेशियम. 1 मोल. काय लिहू मोल. हा म्हणजे काय 1 मोल मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन पण एकदा आहे म्हणजे 1 मोल ऑक्सिजन. therefore by taking atomic masses of Mg and oxygen in gram not in U. in gram not in U. ग्राम मध्ये घेऊन कॅल्क्युलेट काय मोलार मास ऑफ MgO. म्हणजे MgO चा मोलार मास कॅल्क्युलेट करताना MgO चा मोलार मास कॅल्क्युलेट करताना म्हणजेच 1 मोल ऑफ MgO. 1 मोल MgO चा म्हणजेच त्याचा मोलार मास ऑफ MgO कॅल्क्युलेट करताना Mg आणि ऑक्सिजनचे मासेस कशामध्ये घ्यायचे तुम्हाला. Mg आणि ऑक्सिजनचे ऍटॉमिक मासेस कशामध्ये घ्यायचे तुम्हाला ग्रॅम. ग्रॅम. कशामध्ये
ग्रॅम. इथं दिलेले कशामध्ये आहेत? ऍटम कशामध्ये आहेत? ऍटम हा दिलेले यू मध्ये आहेत. युनिट काय यू म्हणजे ते पर ऍटम आहे. आपल्याकडे एक एक ऍटम नाही, मोल आहे. म्हणजे मासेसची व्हॅल्यू एवढीच घ्यायची. मग एक ऍटम ऑफ एमजी असेल तर 24 यू, पण एमजी चा एक मोल असेल तर 24च, पण यू च्या ऐवजी ग्राम. तसंच 1 ऍटम ऑफ ऑक्सिजन असेल तर 16 यू, पण तुमच्याकडे 1 मोल आहे. 1 ऍटम असेल तर 16 यू घेणार, पण 1 मोल ऑफ ऑक्सिजन आहे म्हणून 1 मोल ऑफ ऑक्सिजन साठी व्हॅल्यू 16च येणार, पण यू च्या ऐवजी काय येणार? ग्रॅम. कळालंय का सगळ्यांना? येस और नो? कळालंय का Yes, सगळ्यांना? sir. येस और नो? Yes. Yes. कळालंय का? म्हणजे आता therefore इथे लिहितो मोलार मास ऑफ एमजीओ किंवा त्याचाच अर्थ आहे दॅट इज मास ऑफ 1 मोल ऑफ एमजीओ. मोलार मास ऑफ एमजीओ म्हणजे मास ऑफ 1 मोल ऑफ एमजीओ इज इक्वल टू काय येईल बघा, इकडे लिहितो. एमजीओ मध्ये किती मोल मॅग्नेशियम आहे? 1, म्हणजे 1 मोल मॅग्नेशियम इनटू ऍटॉमिक मास ऑफ एमजी, पण ते कशामध्ये घ्यायचं? ग्राम, प्लस 1 मोल ऑक्सिजन इनटू काय? atomic mass. ऑफ ऑक्सिजन, ते पण कशामध्ये घ्यायचं? ग्राम. कळालं का? Gram. जेवढ्या वेळा आहे एमजी चे जेवढे मोल्स आहेत त्या मोल्सला एमजी च्या ऍटॉमिक मास इन ग्राम ने मल्टिप्लाय करायचं, प्लस ऑक्सिजनचे जेवढे मोल्स आहेत त्याला ऑक्सिजनच्या ऍटॉमिक मास इन ग्राम मध्ये ग्राम ने मल्टिप्लाय सम करून काय येईल? मोलार मास ऑफ एमजीओ म्हणजे एमजीओ चा 1 मोलचा मास. कळालंय का? घ्या स्क्रीनशॉट करून, घ्या स्क्रीनशॉट करून. हे सगळं कशासाठी सांगतोय तुम्हाला? की तुम्हाला दिलेल्या क्वांटिटीज ग्राम मध्ये आहेत, म्हणून मोलार मास ऑफ एमजीओ तुम्हाला कशामध्ये काढावं लागेल? ग्रॅम मध्ये. आणि मोलार मास ऑफ एमजीओ ग्रॅम मध्ये काढताना 1 मोल ऑफ एमजी आणि 1 मोल ऑफ ऑक्सिजन कन्सिडर केलंय, म्हणजेच ऑक्सिजन आणि मॅग्नेशियम यांच्यापासून एमजीओ बनलाय, पण ऑक्सिजनचा पण 1 मोल आहे आणि एमजीचा पण 1 मोल आहे, म्हणून ऑक्सिजन आणि मॅग्नेशियम यांचे मासेस पण कशामध्ये घेतले? कशामध्ये घेतले? Gram. ग्राम. म्हणून येणारं मोलार मास पण कशामध्ये येईल? Gram. ग्रॅम पर मोल मध्ये. कळालं का? येस और नो? Yes, sir. Yes, sir. या Sir, screenshot घेऊ का? काय म्हणाले? Screenshot घेऊ का? फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचं आणि हे प्रॉब्लेम लिहायचे ते सगळ्यांनी. नंतर मला 2-3 दिवसांनी दाखवा होमवर्क. झालं का? येस और नो? Yes, sir. रब करतो इकडचा पार्ट. आता व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहे सगळ्या. मग आता फक्त मोलार मास कॅल्क्युलेट करायचं. या क्वांटिटीला एमजीओच्या या क्वांटिटीला पण मोलार मासने डिवाइड करायचं. 80 ग्रामचं नंबर ऑफ मोल्स मध्ये कन्वर्ट होईल आणि 10 ग्रामला पण मोलार मासने काय करायचं? डिवाइड करायचं. 10 ग्राम म्हणजे किती मोल्स ते पण येऊन जाईल. रब करतो. चला सांगा मग मोलार मास किती आलं? कॅल्क्युलेट करून दाखवा मला. रब करेपर्यंत तुम्हाला यायला पाहिजे. आलं का? अरे एवढं अवघड आहे का? 36. हा देअरफॉर मोठ्याने सांग, लपत लपत नको सांगू. सांग. किती आलं? 1 मोल मॅग्नेशियम इनटू ऍटॉमिक मास किती घ्यायचं? 24 ग्रॅम पर मोल. मोल मोल कॅन्सल, प्लस 1 मोल ऑफ ऑक्सिजन इनटू काय? 16 ग्रॅम पर मोल. किती आलं? हा मग 24 प्लस 16 किती आलं? 40. ग्रॅम पर मोल म्हणू शकता. मी इकडे 40 ग्रॅम का म्हणलं? फक्त मोल का नाही घेतलं? कारण इथे मी लिहिलंय ना मास ऑफ 1 मोल ऑफ एमजीओ, बरोबर आहे का? ऑलरेडी इकडे लिहिलंय मी, एका मोल साठी कॅल्क्युलेट करतोय म्हणून ग्रामच्या खाली मोल आलं नाही. जर मी फक्त म्हटलं असतं मोलार मास तर मग मी 40 ग्रॅम पर मोल म्हटलं असतं. कळालंय का? मग आता घ्या चला पुढचं फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. केस ए, मास ऑफ एमजीओ 80 ग्राम है,
मास ऑफ एमजीओ 80 ग्राम है. मग देयरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ एमजीओ, एमजीओ काढायचे ना, पण किती अमाऊंट मानून? पहिल्यांदा किती अमाऊंट साठी मोल्स काढायचे? पहिल्यांदा किती अमाऊंट साठी मोल्स काढायचे? 80 ग्रॅम. हा, मग इथं काय 80 ग्रॅम. मास ऑफ एमजीओ अपॉन मोलार मास ऑफ एमजीओ. चला व्हॅल्यूज टाका आणि 80 ग्राम म्हणजे किती मोल्स येतात ते काढा. इकडचा पार्ट रब करतो पटकन पटकन. पटकन झालं का? झालं का? किती आले? आता नंबर ऑफ मोल्स ऑफ एमजीओ सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये लिहू का? नंबर ऑफ मोल्सचा सिम्बॉल असतो स्मॉल एन. कोणाचे काढायचे? एमजीओ. मग स्मॉल एन ला सबस्क्रिप्ट काय? एमजीओ. एमजीओ. बरोबर आहे का? एन नंबर ऑफ मोल्स, त्याला पुढे सबस्क्रिप्ट म्हणून काय लिहिलं? एमजीओ. किंवा असं लिहितो एन ऑफ एमजीओ. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स कोणाचे? एमजीओ चे. किती आले? झालं का नाही रे कॅल्क्युलेशन? 80 ग्राम अपॉन किती? 40 ग्रॅम पर मोल. किती आलं? 2 मोल. हा, म्हणजे जर एमजीओ चं वेट 80 ग्राम असेल तर मोल्स किती येतात? 2. याचा अर्थ कळाला का? याचा अर्थ कळाला का? एमजीओ ज्याचं मोलार मास 40 ग्रॅम पर मोल आहे, असं मोलार मास 40 ग्रॅम पर मोल आहे कोणाचं? एमजीओचं. किती? 40 ग्राम. आणि जर त्याच एमजीओचं मास तुमच्याकडे 80 असेल, मग 80 ग्राम डिवायडेड बाय 40 ग्राम म्हणजेच मोल्स किती येतील? 2. याचाच अर्थ 80 ग्राम एमजीओ घेणं म्हणजेच 2 मोल एमजीओ घेणं. कळतंय का? 80 ग्राम एमजीओ घेणं म्हणजेच 2 मोल एमजीओ घेणं. कळतंय का? येस और नो? येस सर. कोण आहे व्यवस्थित? हे 80/40 आहे म्हणून 2 आलं. जर मोलार मास 40 च्या ऐवजी 20 असलं असतं, मोलार मास 40 च्या ऐवजी 20 असलं असतं, मोल्स किती आले असते? असं माना की मोलार मास किती आहे? 40 च्या ऐवजी 20 आहे. किती मोल्स आले असते? 4. हा, म्हणजे काय? किती मास आहे ते मॅटर करतच, पण मोलार मास पण किती आहे त्याच्यावरनं पण काय ठरतं? मोल्स. म्हणजे मोल्स ठरवण्यासाठी फक्त मास गरजेचं नाही त्या सबस्टन्सचं, मोलार मास पण डिसाइड करतं. कळालं का? येस और नो? येस और नो गाइस? येस सर. ओके. सर. मग आता केस 2. केस 2 काय सांगा? मास किती दिलाय दुसऱ्या केस मध्ये? मास ऑफ एमजीओ 2. किती दिलाय? बरोबर आहे का? येस और नो गाइस? येस और नो? यस सर. आता सांगा Yes, मास sir. जास्त आहे का कमी आहे? जास्त आहे का कमी आहे? अरे मासची अमाऊंट जास्त आहे का कमी आहे? कमी आहे. कमी आहे सर. काय येणार आहे? कमी. बरोबर आहे का? ऑब्वियस आहे. मास ऑफ एमजीओ गिवन अपॉन मोलार मास. चला करा कॅल्क्युलेशन. सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये लिहितो एन ऑफ एमजीओ इज इक्वल टू किती आलं? 10 ग्राम अपॉन 40 ग्रॅम पर मोल. किती आलं आन्सर? किती आलं गाइस? किती आलं रे? हॅलो किती आलं? 0.25. 0.25 बरोबर आलं का? 0.25 सगळ्यांना? येस सर. हे आहे आन्सर बी, हो. हे आहे आन्सर ए. आलं का प्रत्येकाला? येस और नो? Yes, sir. यस सर. मग Yes, कसं sir. कळालं का? लक्षात घ्या की
तुम्हाला तुमच्या सबस्टन्सची अमाऊंट ग्रॅम मध्ये दिलेली असेल ना, ग्रॅम मध्ये सबस्टन्सची अमाऊंट कशामध्ये दिलेली असेल, ज्याचे मोल्स काढायचे त्याची अमाऊंट ग्रॅम मध्ये, त्या अमाऊंटचं मोल्स मध्ये कन्व्हर्जन करताना लक्षात ठेवा की तुम्हाला मोलार मास पण कशामध्ये घ्यावं लागेल, मोलार मास पण कशामध्ये आलं पाहिजे तुमचं, मोलार मास पण कशामध्ये आलं पाहिजे तुमचं, ग्रॅम पर मोल. लक्षात ठेवायचं हे. कळलं नाही का? Yes or no? Yes, sir. गॅस स्क्रीनशॉट पटकन चला, गॅस स्क्रीनशॉट पटकन चला. झाला का? कोणाच तरी वाजलं. Excuse me, sir. मी लांबच आहे रे. झालं का? हो सर. हो सर. ठीक आहे. मग आता फक्त जो एक प्रॉब्लेम आहे ना पुढचा, तो एक्सप्लेन करतो. बघा, रब करू का पार्ट हा? तो एक प्रॉब्लेम फक्त एक्सप्लेन करतो, तुम्ही ट्राय करा सॉल्व्ह करायचा आणि मग आपण मीटिंग स्टॉप करू. काय प्रॉब्लेम? व्हॉल्यूम काढायचा आहे, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स दिले. बरोबर आहे का? प्रॉब्लेम आहे का सगळ्यांकडे? येस ऑर नो? आहे का प्रॉब्लेम सगळ्यांकडे? आहे सर. काय? व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड असा प्रॉब्लेम येतो बघा. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 ऑक्युपाइड बाय ऑक्युपाइड बाय 5 मोल्स. पहिला आहे 5 मोल्स आणि दुसरा आहे 0.5 मोल्स ऑफ इट, त्याच्याच ऍट एसटीपी ऑफ CO2 चेच एवढे मोल्स आहेत. एसटीपी ला 0.5 मोल्स आहेत आणि 5 पण मोल्स आहेत. दोन अमाऊंट आहेत 5 मोल्स आणि 0.5. 5 मोल्स वरनं पण व्हॉल्यूम काढायचा आहे आणि 0.5 मोल्स वरनं पण व्हॉल्यूम काढायचा आहे. कळालंय का? येस ऑर नो? मग Yes, बघा, sir. सोल्युशन मध्ये दोन गिवन लिहून टाकायचे. गिवन केस आय, पहिल्या केस साठी काय? मोल्स ऑफ CO2 किती पहिल्या केस साठी? 5. केस 2 साठी किती? 0.5. बरोबर आहे का? फॉर्म्युला काय? कोणाला आठवतो? टू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम असा फॉर्म्युला होता बघा. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस ऍट एसटीपी इज इक्वल टू काय? व्हॉल्यूम ऑफ गॅस अपॉन 22.4. बरोबर आहे का? 22.4 लिटर और डीएम क्यूब. बरोबर आहे का? कारण एका मोलचा व्हॉल्यूम एवढा असतो. कुठल्याही गॅसचा एसटीपीचा 1 मोल असेल, व्हॉल्यूम एवढा असतो. मग व्हॉल्यूम ऑफ गॅसला या व्हॅल्यूने डिवाइड केलं तर नंबर ऑफ मोल्स मिळतात. मग यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय? व्हॉल्यूम येईल की नाही? देअरफॉर न्यू फॉर्म्युला काय बनला? व्हॉल्यूम ऑफ गॅस एट एसटीपी इज इक्वल टू काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस ऍट एसटीपी इंटू 22.4 घ्या किंवा 22.414 घ्या. 414 घ्या किंवा 4 घ्या, काय फरक नाही पडत. लिटर किंवा डीएम क्यूब. कळाला का कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? येस और नो गाइस? हैव यू गॉट द फॉर्म्युला? येस और नो? प्रत्येकाला फॉर्म्युला कळालाय का? येस और नो? एव्हरीवन हॅज द फॉर्म्युला? येस और नो? येस सर. मग आता फक्त केस 1 साठी, केस 1 असताना नंबर ऑफ मोल्स किती घ्यायचे? 5. पहिला किती मल्टिप्लाय करायचं? 22.4 नी. पहिल्या केस साठी म्हणजे 5 मोल्स असताना व्हॉल्यूम येईल. दुसऱ्या केस मध्ये नंबर ऑफ मोल्स किती घ्यायचे? 0.5.
आणि त्याने 22.4 ला मल्टिप्लाय करायचं. दुसऱ्या केस म्हणजे 0.5 मोलचा असताना काही व्हॉल्यूम. कळालंय का? येस ऑर नो? Yes, Yes, sir. म्हणजे याच फॉर्म्युलाचं हे कन्व्हर्जन आहे. सगळ्यांना जर कळालं असेल तर वी विल स्टॉप ओव्हर हिअर. आपण काय करू, इथे स्टॉप करू. म्हणजे आपले ऑलमोस्ट एक प्रॉब्लेम मोल कॉन्सेप्टचा सोडला. बाकीचे 2-3 प्रॉब्लेम आहेत ना ते स्टॉइचियोमेट्री म्हणजे बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन. स्टॉइचियोमेट्री म्हणजे बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन वरती डिपेंडंट आहे. बाकीचे 2 प्रॉब्लेम, एक बघा तिकडं KClO3 चा एक प्रॉब्लेम आहे आणि एक दुसरा कसला प्रॉब्लेम आहे, SO2 चा प्रॉब्लेम आहे. हे 2 प्रॉब्लेम आहेत ना कशावरती बेस्ड आहेत? ते 2 प्रॉब्लेम आहेत ना कशावरती बेस्ड आहेत? बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन वरती. मग स्टॉइचियोमेट्री हा पार्ट पुढच्या लेसनचा जो कव्हर झाला की आपल्याला ते 2 प्रॉब्लेम पण घेता येतील. आता फक्त आपण सगळे मोल कॉन्सेप्ट, मोलचं कन्व्हर्जन व्हॉल्यूम मध्ये, मासचं कन्व्हर्जन मोल मध्ये किंवा मासचं कन्व्हर्जन मोलार मासचा वापर करून, मासचं कन्व्हर्जन मोलार मासचा वापर करून नंबर ऑफ मोल्स मध्ये, हे सगळे मोल्सचं मास मध्ये, मासचं मोल मध्ये किंवा व्हॉल्यूमचं मोल मध्ये किंवा मोलवरनं व्हॉल्यूम, असे सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. एक प्रॉब्लेम त्या टाईपचा राहिलाय 5.6 ग्राम ऑफ अमोनियाचा, तेवढा एक सॉल्व्ह करून घेतला की आपण MCQ डिस्कस करू मोल कॉन्सेप्टचे इझी म्हणजे जे CET आणि नीट लेवलला उपयोगी पडतील ते. आणि मग पुढच्या लेसन कडे जाऊ. कळालंय का? येस ऑर नो? Yes, sir. सो Yes, दिस sir. इज टुडे. ठीक आहे, yes, sir. चलो त्या जरेकरला सांगा. एक मिनिट थांबा. तो एक कोणीतरी आलंय. जरेकर, हा पण मी काय करणार आहे, सेशन रेकॉर्ड करून टाकणार आहे. मागचे पण सेशन रेकॉर्ड करून टाकतो, सरांना देतो. परत बघा. आजचे जे स्क्रीनशॉट आहेत त्याच्यावर व्यवस्थित नोट्स बनवा. प्रॉब्लेमचे आपण नोट्स आणि सगळ्या लेसनच्या नोट्स 2-3 दिवसांमध्ये सगळ्यांनीच मला दाखवायच्या. 2-3 लोकांनीच पाठवल्या, सगळ्यांनी मला दाखवायच्या की नोट्स बनवता म्हणून. आणि मग MCQ आपण सॉल्व्ह करून घेऊ. MCQ ची शीट पण मी तुम्हाला पाठवतो आणि तुमच्या पेपरचेच MCQ आपण सॉल्व्ह करून घेऊ. काही पेपर मध्येच काही MCQ आपण सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, चलो बाय. Bye, sir. Thank you, sir. बाय.